नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुवर्णा कुक विथ सुवर्णामित या मराठी फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मकर संक्रांती निमित्ताने तिळाची वडी कशी बनवायची ती मी आज इथे दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। प्रथम आपण तीळ कढईमध्ये चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पॉलिश आणि अर्धी वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। म्हणजे मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि ते आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवर। ते सारखे आपल्याला हलवत राहावे लागेल जेणेकरून तीळ जळणार नाही। तुम्ही बघू शकता तीळ आपले हे भाजत यायला लागलेले आहे। इथे आपले तीळ हे भाजून झालेले आहे। ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। तर इथे एका डिश मध्ये मी हे तीळ काढून घेतलेले आहे। ते आपण थंड व्हायला ठेवूया। आता त्याच कढईमध्ये मी 2 टीस्पून घी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ हा पगळून घ्यायचा आहे। तर ह्या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। इथे साधारणपणे आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे पाक बनवण्यासाठी लागणार आहेत। प्रथम हा गूळ चांगला पगळून घ्यायचा आहे। त्याला सारखे आपल्याला हलवत राहावे लागेल जेणेकरून आपला गूळ खाली डागणार नाही। तर कंटिन्युअस आपल्याला हे गूळ हलवत राहायचं आहे। आपला पाक तयार झाला की आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहे। तर इथे मी गुळाचे 1-2 थेंब पाण्यामध्ये टाकलेले आहे वाटीत। तर चेक करायला की आपला पाक झालेला आहे की नाही। तर इथे आपला पाक अजून रेडी झालेला नाहीये। परत 2-3 मिनिटाकरता मी चांगले हलवणार आहे गुळाला। परत एकदा चेक करते। पाण्यामध्ये गूळ टाकलाय मी वाटीमध्ये पाणी घेऊन। तर त्याची आपल्याला अशी तार निघाली की आपला गूळ पाक रेडी झालेला आहे। तर इथे मी त्यामध्ये भाजलेले तीळ हे ऍड केलेले आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पोळपाटाला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि लाटण्याला पण आपल्याला त्याच प्रकारे तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि एका वाटीला पण आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। तर इथे मी हे मिश्रण या पोळपाटावर मी टाकलेले आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे वाटीच्या साहाय्याने कसे पसरवून घ्यायचे आहे। आणि नंतर थोडे थंड झाले की पोळपाट लाटण्याने आपल्याला ते पातळ पोळी लाटून घ्यायची। जेवढं आपल्याला पातळ हवंय त्याप्रमाणे आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहे। मी पातळ ते मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्यावर वड्याचे काप हे पाडून घेतलेले आहे। आता हे थंड होऊन द्यायचे। थंड झाले की आपल्या वड्या ह्या पटकन निघतात। तर तुम्ही बघू शकता इथे माझी ही वडी कशी निघून येत आहे।
अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व वड्या काढून घ्यायच्या आहे. तर ही वडी अशी खुसखुशीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपण सर्व वड्या एका डिश मध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्या तिळाच्या वड्या ह्या रेडी झालेल्या आहे. तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला माझी डिश कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.